आखाती देशात चाललेल्या युद्धाचा परिणाम हा भारतातील LPG गॅसवर होत असताना आपल्याला पाहायला मिळत असून जो घरगुती गॅस आहे किंवा कमर्शियल गॅस आहे याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे आणि जो हा गॅस आहे ज्यासाठी नागरिकांना लांब रांगांमध्ये उभं राहायला लागत आहे। पण सध्या आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथे ग्रामस्थांनी स्वतःचा बायोगॅसचा प्रकल्प राबवला आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की हा जो बायो प्रकल्पाचा गॅस आहे तो त्यांनी कसा निर्माण केला आहे। हा आमचा बायो प्रकल्पाचा गॅस आहे। तर याच्यात दिवसाला कमीत कमी 20 किलो शेण पाहिजे। 20 किलो शेण टाकल्यानंतर त्यात पाणी मिक्स केलं तर 50 किलो होतो। त्या 50 किलो शेणामधून 2 ते 2.5 किलो हा गॅस तयार होतो। 2 ते 2.5 किलो गॅस तयार होऊन जो आपल्या घरगुती गॅससाठी, घरगुती स्वयंपाकासाठी याच्यासाठी तो वापरला जातो। आणि राहिलेले जे सरी आहे, जो उरलेले सरी आहे तो आम्ही शेतासाठी वापरतो। तुम्हाला याच्यासाठी सरकारने काही सबसिडी दिली का? तुम्ही तुमच्या घरगुती याच्यातून तुम्ही तो गॅस प्रकल्प तयार केला आहे? या सबसिडी अनुदान म्हणजे आमचं श्रीराम दूध संघ आहे, त्याच्या थ्रू आम्हाला अनुदानानुसार भेटलेला आहे। आणि उन्हाळ्यात जास्त प्रकारचा म्हणजे जास्त गॅस तयार होतो की बाकीच्या म्हणजे हिवाळा पावसाळ्याच्या कंपॅरिझनमध्ये? नाही, उन्हाळ्यात उष्णता खूप असल्यामुळे जरा जास्त तयार होतो आणि जरा पावसाळ्यामध्ये मिथेन वायू तयार व्हायला जरा वेळ लागतो। तर त्याच्यानुसार आम्ही त्याला पर्याय म्हणून आम्ही गाईचं गोमूत्र त्यामध्ये मिक्स करतो। आणि तुम्ही तो घरात जो गॅस वापरता त्याच्यावर सगळे घरातले पदार्थ बनतात की असे काही निवडक पदार्थ आहे ते बनतात? नाही, अख्खा स्वयंपाक त्याच्यावरती बनला जातो। खऱ्या अर्थाने बायोगॅस हा ग्रामीण भागात योगदान ठरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच ह्या ग्रामस्थांनी स्वतः बायोगॅस तयार केल्यामुळे यांना ज्या LPG गॅस आहे त्याच्यासाठी रांगांमध्ये थांबायला लागत नाही। त्यामुळे हे शेतकरी स्वतःचा गॅस तयार करत आहे आणि याच्यातून जी सलरी बाहेर निघते ही ते शेतीमालासाठी वापरत आहे। याच्यामधून त्यांना दोन्ही प्रकारचं उत्पन्न तयार होत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।